कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्यानं आता या खड्ड्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने एक अनोखं आंदोलन जे आहे ते उभारण्याचा निर्णय घेतलाय। सेल्फी विथ खड्डा अशा पद्धतीचं आंदोलन जे आहे ते आता नाशिक शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून केलं जाणार आहे। या संदर्भात आज अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे। आपल्या सोबत जिल्हा प्रमुख आहेत। आपण नाशिक शहरातील खड्ड्यांसंदर्भात आता प्रश्न उपस्थित केलेला आहे। अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिलंय, काय सांग? गेल्या महिन्यात मनपा आयुक्त मॅडम आम्ही सर्वांनी कोर कमिटी आमच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं होतं आणि नंतरच्या काळात पाऊस जर बघितला शहराची पूर्ण चाळणी झालेली आहे। प्रश्न अनेक आहेत, परंतु आम्ही फोकस हा खड्ड्यांवरती सर्व लोकांनी केलेला आहे आणि आजपासून सेल्फी विथ खड्डा हा सुरू झालेला आहे आणि याला अतिशय चांगला जनतेचा प्रतिसाद आहे। आणि आम्ही आज काल मॅडम जागेवर नव्हत्या, आज मुंबईला कुठेतरी मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग आहे असं सांगितलं, परंतु आम्ही न थांबता आज नायर मॅडम यांना आम्ही निवेदन दिले। अजून चौधरी जे उपायुक्त त्यांना पण आम्ही भेटणार आहोत आणि एक 2-5 दिवसात जर ह्या लोकांनी त्याचं नियोजन केलं नाही तर प्रचंड मोठं जनआंदोलन ह्या महानगरपालिकेच्या समोर करण्यात येईल। इथं पालकमंत्री नाही, 4 वर्षापासून महापालिकेच्या निवडणुका नाही, प्रशासनावर कोणाचा दबाव नाही, खालचे लोक ऐकत नाही, सत्ताधारी फक्त त्यांच्या मस्तीत आहे, भ्रष्टाचार करण्यात, लोक फोडण्यात हे काम त्यांचं सुरू आहे। जनतेचं कोण बघेल? आणि म्हणून एक इशारा आम्ही सर्व लोकांनी दिलेला आहे, नाही तर पुढच्या आठवड्यात मोठं जनआंदोलन होईल। याला सर्वस्वी जबाबदार हे मनपा प्रशासन आणि महायुतीचं राज्याचं सरकार राहील। नक्कीच आपल्यासोबत महानगर प्रमुख पण आहेत। काय आपण अल्टिमेटम दिलंय, नेमकं भेट घेतली, अल्टिमेटम काय दिलं? 3.5 वर्षापासून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महानगरपालिकामध्ये प्रशासक आहे। खरं तर प्रशासकाचं काम हे मी स्वतः उपमहापौर होतो, मला माहिती कसं असतं। जर इथं बॉडी असती महापौर उपमहापौर स्थायिक समिती सभापती नगरसेवक जर असते तर इथं प्रशासनाचं काम एकदम सुरळीत चाललं असतं। आणि गेल्या 3.5 वर्षापासून आपण बघत आहात संपूर्ण प्रत्येक राजकीय म्हणजे सत्ताधाऱ्यांचं एकच आहे की प्रत्येक टेंडरमध्ये कोणाचा हस्तक्षेप एवढंच चालू आहे। रोडचे टेंडर कोणाला मिळतात, काय मिळतात आपल्याला त्यात पडायचं नाही। फक्त जनतेचं जे काम आहे, जे खड्डे पडलेले आहे शहरामध्ये, जे MNGLनी काम केलं, MNGLनी जे काम केलं, ज्या वर्क ऑर्डरमध्ये नमूद केलं आहे की ते MNGLनी जसा रोड खोदला तसा परत बनवून द्यायचं, ते सुद्धा पूर्ण केलेलं नाही। एक सर्व MNGLच्या सर्व कॉन्ट्रॅक्टरांची मुजोरी चालू आहे। तर माझं वैयक्तिक आमचं सर्वांचं पदाधिकाऱ्यांचं आज आयुक्त नाही आहे, आम्ही अतिरिक्त आयुक्तांना भेटलो आणि त्यांना विनंती केली का तुम्ही 2 दिवसामध्ये 4 दिवसांमध्ये हे सर्व खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर शिवसेना पक्षाच्या वतीनं जनआंदोलन उभं करण्यात येईल। नक्कीच आपण जर बघितलं तर आज अतिरिक्त आयुक्तांची शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जी आहे ती भेट घेतलेली आहे आणि अल्टिमेटम देखील दिलेलं आहे। जर शहरातील रस्त्यांची दुरावस्था शहरातील रस्ते नीट केले नाही तर एक मोठं जन आंदोलन उभारलं जाईल अशा पद्धतीचा देखील इशारा देण्यात आला आहे। त्याचबरोबर आता हे सेल्फी आंदोलन देखील किती प्रभावी ठरतं ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।